नमस्कार. सुरुवात एका रहस्याने करूया. एका पवित्र जागी एक वडील, म्हणजे त्यांना अप्पा म्हटलंय, ते एकदम गायब होतात आणि मग त्यांचा मुलगा त्यांना शोधायला निघतो. एक वाक्य कानावर पडतं, अप्पा इथेच का गायब झाले? हे आपलं मूळ स्थान आहे बाळा. याच वाक्यातून नाही का त्या जागेची आणि एकूण कथेची गूढता आपल्यासमोर येते. आज आपण कांतारा चॅप्टर 1 हिंदी या येऊ घातलेल्या सिनेमाच्या ट्रेलरवर जरा सविस्तर बोलूया. आपल्याकडे या ट्रेलरची ट्रान्स्क्रिप्ट आहे, तर या शब्दांमधून काय दडलंय, कोणती रहस्य आहेत, कथा कुठे जातीये हे जरा बघूया. तर आजच्या आपल्या बोलण्याचा उद्देश काय, तर हे जे काही संवाद आहेत त्यातले पौराणिक संदर्भ, त्यातला तो संघर्ष आणि एकूण वातावरण ते समजून घेणं. म्हणजे ही जी छोटी झलक आहे ती कुठल्या मोठ्या गोष्टीकडे बोट दाखवतीये. अगदी बरोबर. हे संवाद म्हणजे फक्त वरवरचे शब्द नाही आहेत. प्रत्येक वाक्यात त्या जागेचं महत्त्व आहे, तिथली गूढता आहे आणि हो, एक मोठा संघर्ष येतोय, त्याची चिन्ह स्पष्ट दिसतायत. ट्रेलरमध्येच म्हटले, हे एक आख्यायिका आहे. आता हे वाक्यच सांगतं की आपण फक्त एका जागेबद्दल नाही बोलत आहोत. ही एक प्राचीन, खोलवर रुजलेली श्रद्धा आहे, परंपरा आहे. ही जागा सामान्य नाहीये, इतिहास आणि श्रद्धेनं भारलेली आहे, जणू तिचं स्वतःचं अस्तित्व आहे. बरोबर. चला तर मग ही आख्यायिका जरा उलगडून पाहूया. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ही जागा स्वतः आणि तिच्याशी जोडलेल्या कथा. एका ठिकाणी उल्लेख आहे, आपल्याला पवित्र शिळा सापडली का? आणि लगेच त्याला जोडून येतं, आपले पूर्वज इथे राहत होते. ही दोन वाक्य काय सांगतात? ती सांगतात की ती जागा किती प्राचीन आहे, किती पवित्र आहे आणि तिथल्या लोकांसाठी तिचं भावनिक, ऐतिहासिक महत्त्व काय आहे. म्हणजे ती फक्त जमीन नाहीये त्यांच्यासाठी, तो वारसा आहे. आणि हे पवित्र्य फक्त इतिहासापुरतं नाहीये, बरोबर? ते दैवी शक्तींशी पण जोडलेलं दिसतंय. अगदी. एक खूप महत्वाचा संवाद आहे बघा. जेव्हा जेव्हा मानव अधर्मात भरकटतो, भगवान ईश्वर धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले गण पाठवतात. हे वाक्य थेट त्या कथेच्या केंद्रस्थानी जी श्रद्धा प्रणाली आहे तिकडे आपलं लक्ष वेधतं. म्हणजे हा फक्त माणसांमधला संघर्ष नाहीये, इथे दैवी हस्तक्षेप आहे, चांगल्या वाईटाचा झगडा आहे असं वाटतंय. आणि गण ही कल्पना इथे महत्वाची आहे. म्हणजे देव स्वतः नाही, पण त्याचे प्रतिनिधी येतात. हो. आणि या गणांमध्ये काही नावं पण येतात पुढे. उल्लाया नावाचा गण आहे, जो ह्या पवित्र भूमीत राहतो असं म्हटले. प्रत्येक गण या पवित्र भूमीत वास करत होता. मग बेरमे असं पण एक नाव येतं. बेरमे ही नावं नक्की काय असू शकतात? स्थानिक दैवत, शक्ती? हो, माझ्या मते उल्लाया आणि बेरमे हे कांतारा परिसरातले महत्वाचे स्थानिक देव किंवा गण असावेत. म्हणजे त्या भूमीचं, तिथल्या निसर्गाचं, लोकांचं रक्षण करणाऱ्या शक्ती. अनेक लोकपरंपरांमध्ये, विशेषतः दक्षिण कर्नाटकातल्या तुळू संस्कृतीत अशा दैवतांना किंवा भूतकोलासारख्या परंपरांना खूप महत्त्व आहे. ते फक्त रक्षण नाही करत, तर अनेकदा न्याय आणि निसर्गाच्या संतुलनाचे प्रतीक पण असतात. या स्रोतामध्ये जे कांताराचे लोक दाखवले आहेत, त्यांच्या कृतींना आणि त्यांच्या ओळखीला हे असणं, ही जिवंत श्रद्धा किंवा अस्तित्व कसं आकार देत असेल? ही फक्त भूतकाळातील एक आख्यायिका आहे की त्यांच्या वर्तमानाचा एक अविभाज्य आणि सक्रिय भाग आहे? यावर नक्कीच विचार करायला हवा. कदाचित हाच कांतारा चॅप्टरांचा खरा गाभा असेल.